आज आपण करूया मस्त अशी शेव भाजी। हे बघा, ही आहे शेव। लागणार हे सगळं साहित्य म्हणजे तेल, जिरी, मोहरी, कोथिंबीर, तेजपत्ता, मीठ, मिरची, हे मसाले आहेत पूर्ण, आणि कांद्याची प्युरी, टमाट्याची प्युरी, आणि हे कूट कशाचं आहे, खोबरं आणि धने पावडर सगळं मिक्स करून घेतलं, सगळं साहित्य आहे। चला मग आपण आता रेसिपीला बघूया। हे बघा, आता कढई गरम करत ठेवली, त्याच्यात आता आपण तेल घालूया। घालसई तेल त्याच्यात। ही भाजी आज सई करणार आहे, मी फक्त सांगणार आहे तिला। टाक ना पूर्ण। आता तेल पूर्ण गरम होऊ दे, त्याला फुल गॅस कर ना। पूर्ण गरम होऊ दे तेल। तेल चांगलं गरम झाले, आता त्यात जिरे टाक। तडू दे त्याला। आता जिरी मोहरी पूर्ण टाक। रॉकी गब्बस, सगळं टाकी। तेजपत्ता पण टाक। तेल अंगावर उडत तुझ्या, बाजूला सरक। लाल झालं, फक्त दालचिनी बी टाक आता। मीडियम गॅस ठेव। बघ लाल झाले। चला आता ह्याच्यात हे घाल, आता कांद्याची प्युरी। भाजी आज खरंच खूप मस्त होणार आहे, सई करते म्हणल्यावर। सगळ्या घाल। किती कांदे घेतले? 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। हे बघा, त्याला मस्त हलवायचं चांगलं, पूर्ण बारीक गॅस करायचं, मीडियम गॅस करायचं, चांगलं होऊन देतो आता। हे बघा, आता कांदा चांगला लाल झाला पाहिजे हा, त्याला चांगलं लाल होऊ दे, हलव त्याला पहिलं। हलव असं। त्याला तेल सुटेपर्यंत कांदा चांगला परतला पाहिजे। हे बघा, कांदा चांगला परतलाय। आता त्यात ही टमाट्याची प्युरी घालते, टमाट्याची पेस्ट। हे पण 2 मोठे टमाटे घेतलेले आहेत, तिने बारीक करून घेतलेत पेस्टमध्ये। चांगलं हलवायला, असं मस्त हलवून घ्यायचं ह्याला। सईची नुसती लुडबुड चालू, त्याच्यामुळं मीच म्हटलं तिला, तूच कर भाजी आज। मस्त बनवते सई आमची भाजी, सगळ्याच भाज्या छान आहे, तिच्या हाताला टेस्ट आहे। चांगलं त्याला एक जीव होऊ दे सई, हलव त्याला आणखी थोडं, मीडियम गॅस कर असं। 12 दिवस झालं रेसिपीचा एकही व्हिडिओ टाकला नाही, म्हटलं आज करावा। काय मला चांगलं घेऊ दे, एक जीव झालं पाहिजे, पूर्ण हलव त्याला असं, तेल सुटेपर्यंत चांगलं लाल व्हायला पाहिजे। टमाट्याची प्युरी मस्त झालेली आहे, हे सगळं एकजीव झाले। त्याच्यात आपण घालूया आता हे अद्रक लसणाची पेस्ट। घाल सई, टाक, सगळेच टाक। आता त्याला एकजीव कर, असं सगळं हलव, एकजीव कर सगळीकडं। आता ह्याला चांगलं एकत्र होऊ दे, हलव सारखं। बघा, हे मस्त असं मसाला एकजीव झालाय। आता ह्याच्यात आपण सगळे मसाले घालून घेऊया। घाल सई आता, घाल सगळं, एकजीव कर पूर्ण। ते बघा, हे मसाला चांगला एकजीव झालेला आहे। आता ह्यात टाकू थोडीशी हळद आपण। घाल सई त्यात थोडीशी घाल, अजून थोडंसं घाल। बस झाली। आता त्याला एकजीव कर पूर्ण।
मसाला बघा मस्त भाजलेला आहे. मसाला भाजायलाच वेळ लागतो. पूर्ण एक हलव जरा. हां टाक पटकन. हे बघा हे घातले ह्याच्यात. खोबरं आणि धण्याचे मिक्स वाटण केलं होतं आम्ही. कच्चे साबूत धने असतात ना ते भाजले वगैरे नव्हते. हे सगळे एकजीव करून घेणार आहोत. ह्यानं टेस्ट भारी येणार आहे. शक्यतो सगळे भाजूनच घेतात पण आता हे मसाल्यात भाजलं जाईल. तर हे सगळे एकजीव करून घेऊया आपण. ग्रेव्ही टाईप करायची आपल्याला, जास्त सुक्की नाही. सगळा मसाला एकजीव करून घेतलाय. आता ह्याच्यात आपण घालूया गरम पाणी. हे बघा ह्याच्यात घालते पाणी. क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी ठेवा पाण्याची तुम्हाला. आता ह्याच्यात घालून घेऊया आपण मीठ थोडंसं चवीनुसार, कारण शेवेमध्ये पण मीठ असतं त्याच्यामुळं जेवढं लागेल तेवढंच घाला. कळलेली आहे. आता ह्याच्यात आपण शेव घालून घेऊया. टाकसे सगळीच टाक, आणखीन टाक ना. शेव टाकल्यावर मस्त अशी घट्ट होईल भाजी. आता ह्याला 10 मिनिटं लागतील. हे बघा अशी मस्त भाजी ही उकळलेली आहे. आता ह्याच्यात घालून घेऊया आपण कोथिंबीर. हे बघा मस्त अशी रेडी झालेली भाजी. चला मग तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की.